पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बंधारे आश्रमशाळेतील दुर्घटनेनंतर संताप, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। भरतभाऊ गावित यांची घटनास्थळी पाहणी, सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी। नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय माध्यमिक शाळेत दिनांक 3 एप्रिल रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थी ब्रायन राहुल गावित हा शौचालयाच्या सेफ्टी टाकीत पडून मृत्युमुखी पडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतापाची लाट उसळली। घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी शौचालय परिसर, सेफ्टी टाकी तसेच शाळेच्या इमारतीची बारकाईने तपासणी करून संबंधित यंत्रणेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। ही घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ठाम मत भरतभाऊ गावित यांनी व्यक्त केले। पाहणी दरम्यान शाळेच्या इमारतीवर मोठ्या प्रमाणात मधमाशांचे पोळे आढळून आले। या पोळ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली। यानंतर त्यांनी संपूर्ण आश्रमशाळेची पाहणी करत शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या तसेच शाळेतील मूलभूत सुविधा तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। शाळा परिसरात सुरक्षिततेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळले जावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, शबरी माता भील आदिवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक पाडवी, अर्जुन वसावे, अमीर पाडवी, सुनील वसावे, सोनू वसावे, दिलीप वडवी, अनिल वसावे तसेच बंधारे व बिलबारा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। घटनेनंतर ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान घटनेनंतर पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित होत आहे। संबंधित विभागाने सर्व आश्रमशाळांची तातडीने तपासणी करून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे। आम्ही भेट दिली असता जो तिसरीचा विद्यार्थी ब्रायन राहुल गावित हा या ठिकाणी सेफ्टी टँकमध्ये बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्या घटनास्थळी आम्ही भेट दिली आणि या ठिकाणी सगळी चौकशी केली आणि असं निदर्शनास आलं की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण हे त्याने केलेलं होतं आणि जेव्हा 3:30 वाजेला जेव्हा परत मुलांची हजेरी घेण्यात आली तेव्हा त्या 3:30 वाजेच्या हजेरीमध्ये एक मुलगा त्यांना आढळला नाही आणि तेव्हापासून शोधाशोध चालू झाली। त्याच्या पालकांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं आणि हा सगळा शोध चालू असताना दुर्दैवी सेफ्टी टँकमध्ये त्याच्या पालकांचं लक्ष गेलं आणि तिथं त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला, अंत झालेला हे दिसून आलं। फार दुर्दैवी घटना, अशी घटना घडायला नको आणि आज आम्ही दीपक दादांबरोबर नवापूरचे नगराध्यक्ष आम्ही एकत्रित इथे आलो, गावकरी एकत्रित आले आणि हा सगळा परिसर बघितला तर परिसरामध्ये बघितलं असताना ज्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे त्या ठेकेदारांचं बरंचसं काम अपूर्ण आहे। जी कंपाऊंड वॉल आहे ती कंपाऊंड वॉलचं काम पण अपूर्ण आहे आणि मुलांचे जे दरवाजे आहेत, दरवाज्यातल्या इथल्या जे बाहेरचे ग्रिल आहे ती पण बसवली गेलेली नाही। त्याच्यामुळे कुठंतरी असुरक्षितता दिसते आहे। तर माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, प्रकल्प अधिकाऱ्यांना विनंती आहे की ज्या ज्या आश्रमशाळांमध्ये अशा असुविधा असतील त्या ठिकाणी आपल्यामार्फत लवकरात लवकर आपल्या स्तरावरनं या सुविधा झाल्या पाहिजे की जेणेकरून अशा अनर्थ किंवा असे दुर्दैवी प्रकार घडणार नाही। आणि विशेषतः या बंधारे शाळेच्या मागच्या बाजूला जो अंधारसारखा दिसतो आहे त्या ठिकाणी जर उजेड केला आणि त्या ठिकाणी जर काहीतरी सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी झाकण वगैरे राहिलं असतं तर त्या मुलाचा मृत्यू झाला नसता। पण घडलेली घटना आपण काही पुन्हा त्याला हे करू शकत नाही, पण पुढच्या उपाययोजना त्यांनी कराव्या अशी त्यांना विनंती करतो। आणि ज्या
राहुल दादांचा मुलगा आज या दुनियेत नाही किंवा तो आपल्यात नाही, तर त्यांच्या परिवाराला परमेश्वर हे दुःख पेलण्याची शक्ती, सामर्थ्य, ताकद देव अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी बरेचसे असुविधांमध्ये अजून एक प्रामुख्याने विषय आहे की जे शिक्षक भवन बांधलेलं आहे त्या शिक्षक भवनाचा अजूनसुद्धा त्यांना ताबा मिळालेला नाही आहे आणि बरेचसे गुरुजन हे गावामध्ये राहत असतात. तर माझीसुद्धा प्रशासनाला विनंती आहे की संबंधित ठेकेदाराकडनं ते काम पूर्ण करून घ्यावं आणि लवकरात लवकर तो त्यांच्याकडनं राहिलेल्या कामांचा ताबा घेऊन त्या ठिकाणी जर ताबा मिळवला तर जे निवासी शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी राहण्याची सोयसुद्धा होऊ शकेल. म्हणजे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या त्यांनी लक्ष दिल्या गेल्या पाहिजेत एवढंच या निमित्ताने सांगतो. कारण ही बिल्डिंग जवळजवळ 15-16मध्ये बांधली गेलेली आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी त्या शिक्षकांच्या बिल्डिंगचा ताबा इमारतीचा ताबा मिळालेला नाही. म्हणून आपण जातीने लक्ष घालून PO कार्यालयाने याच्याकडे लक्ष घालून लवकरात लवकर उर्वरित काम करून त्या ठिकाणी शिक्षकांना राहायची व्यवस्था करावी अशी सुद्धा एक ग्रामस्थांच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना विनंती करतो. आणि याच्यापुढं भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही याच्यासाठी प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना कराव्या ही सुद्धा विनंती.